हॅलो नमस्कार, कशा आहात मैत्रिणींनो. तर छाया पिंपळकर व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मला लग्नाला जायचं आहे आणि त्याच सभागृहामध्ये जाणार आहे. ते चरखा सभागृह म्हणून मागे मी एक व्लॉग टाकला होता गावातील लग्न, तर त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला. आज परत तिथे जायचं आहे आणि वातावरण एकदम मस्त आहे. म्हणजे असा रिमझिम पाऊस चालू आहे. पाऊस खूप जोरात नाही आला म्हणजे झालं, कारण की बघणं म्हणजे कसं तरीच वाटतं, खूप किचकिच वाटतं पावसात. असा रिमझिम असला तर काही वाटणार नाही. तर लग्न म्हटलं तर काही वेळेवर लागत नाही. त्याच्यामुळं मी आज उसळ आहे याची चवळीची उसळ तीच बनवत आहे. कारण लग्नाला वेळ लागतो, मग भूक पण लागते. त्याच्यामुळं घरून आम्ही नेहमी नाश्ता करून जात असते. तर आता मी नाश्ता करते आणि मग नंतर जेव्हा लग्नाला जाईल तेव्हा मी परत तुमच्यासोबत बोलते. बघा, मी मागे जिथे आली होती लग्नाला चरखा सभागृहामध्ये, तर मला ते पुतळे तेव्हा मला माहीतच नव्हतं की वेस्ट मटेरियलपासून बनलेले आहे म्हणून. आणि ते लोखंड असते ना, जे वेस्ट गेलेलं त्याच्यापासूनही बनवलेलं आहे पुतळे. बघा जवळून राहते, दाखव. पहा, हे बघा, नुसते हे लोखंड असते ना, लोखंड त्याच्यापासून बनवलेलं आहे. आणि म्हणजे मी पण कमाल करते की किती म्हणजे तो बनवणारा किती सुंदर कामगिरी आहे त्याची. मला पण खूपच आश्चर्य वाटलं. मी तर पहिल्यांदाच पाहत आहे. कारण दाखवते तिथे दाढी वगैरे कसं बनवलं असेल हे एवढं सारं, मानावं पण त्याला. छान आहे. इकडे चला गांधीजीचे पाय मी पहिल्यांदाच पाहिले. मला असं वाटलं की काहीतरी दुसऱ्या ह्याच्यापासून बनवलेलं असेल, पण हे एकदम म्हणजे वेस्ट केलेलं मटेरियल आहे. हे पाय वगैरे पहा, हो, तोप गोळे असते तशासारखे आहे बनवलेले. नाही हे दाखव, बघ खाली असं आहे. असं आहे म्हणजे पहिल्यांदाच पाहिले ना आपण हे. म्हणजे किती कलाकार समजायचं आता, खूपच मस्त कलाकृती. तर लग्न संपल्यानंतर आम्ही निघालो आता बापूकुटीला. इथून जवळच आहे बापूकुटी आणि इतके वर्ष झाले मला या शहरात राहून, पण मी अजूनही बापूकुटी बघितली नाही. म्हणून म्हटलं चला सगळी फॅमिलीच आम्ही मिळून बापूकुटीला गेलो. अरे बापरे, लई आहे बसून. मस्त खूप सारे आहे. त्या दवाखान्याच्या ना असं इथं बसून इकडे कुत्रे आहे. कुठे गेले हे? सोडलं का? अन्नपूर्णा आहार. अरे बाबा, प्रभा मला घे राहत होते टटव्याचे, आहे की नाही? आताही खेड्यात ना अशीच घरं राहत. पण ते पिंपळाचं झाड पाय वर दाखव कसं झालं ते. वर पा ते एकदम ते त्याचे नाही का, ते नाही का कुठली बिमारी झाल्यासारखी वाटते. छान निघाली. तुझा चेहरा आला. इथे ना व्हिडिओ घेणं अलाउड नाही आहे, पण आम्ही घेतलं थोडं. मागे ना इथे बाबूजींचा म्हणजे महात्मा गांधीचा चष्मा चोरीने गेला होता आणि तोही एका इंजिनियर मुलांनी चोरला होता. त्याच्यामुळं आता फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून नाही देत. तर म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये बाहेरचंच दाखवू. मी पण पहिल्यांदाच आली बापूकुटीला. आमच्या अवताराकडे काही जाऊ नका, कारण खूप फिरलो आम्ही आज. आणि आता ते आठवत नाही का बोलत होता. काय बोलते मनू?
म्हणू पण आजकालच्या पोरी नुसत्या अशा एकदमच मोकळे केस ठेवतात. वरती पकडलं का माझा काही चेहरा येत नाही ना. हां म्हणू बाजूला, म्हणू बाजूला थोडीशी. पळाली तिकडं. जा ना गोल गोल धाव ना बाबू. तू तनूकड जा धावत. जा जा तनूकड जा. जा आणि तिला जा. योगा चालू आहे तिचा. तिकडे नाही. तर बापूकुटी आम्ही काही पूर्ण बघितली नाही कारण वेळ झाला होता. म्हणजे संध्याकाळ होत आली होती आणि 5 वाजता बंद पण झालं होतं ते. त्याच्यानंतर मग आम्ही आलो फर्निचरच्या दुकानात. माझ्या बहिणीला सोफा पाहायचा होता तर तिथे आलो आणि मग तिथे पण आम्ही जास्त वेळ नाही घेतला कारण की बराच वेळ झाला होता. आज संध्याकाळ पण होत आली होती त्याच्यामुळे लवकर 1-2 मिनटंच आम्ही इथे पाहिला. तर आजचा व्हिडिओ हा खूपच छोटा झाला त्याबद्दल क्षमस्व. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय.